केबल नेटवर्क सर्वप्रथम चिखली केबल नेटवर्कच्या आमच्या असंख्य केबल धारकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। चिखली केबल नेटवर्क 2011 पासून आमच्या केबल धारकांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम करत असतो। त्यामध्ये आम्ही नुकताच चिखली केबल नेटवर्क प्रस्तुत आमच्या रसिकांसाठी एक कार्यक्रम घेतला होता, श्रावणातील स्वरधारा। या कार्यक्रम सादर करत असताना आमच्या कनेक्शन धारकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला, त्यामुळं आम्ही आज घेऊन येत आहोत सीसीएन प्रस्तुत दिवाळी पहाट आणि दिवाळी संध्या। यानंतरचं सूत्रसंचालन आवटी सर करतील, मी अशी त्यांना विनंती करतो। नमस्कार, मी दीपक विश्वनाथ खरात, नगरसेवक नगर परिषद चिखली। आपणा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली सुख समाधानाची, समृद्धीची आणि निरोगी जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तसेच माझ्या प्रभागातील समस्त मुस्लिम बांधव, हिंदू बांधवांना दीपावलीच्या माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा देतो। मी राजू रज्जाक शहरातील तमाम हिंदू बंधू और भगिनींना दिवाळीच्या लक्ष्मी पूजन व भाऊबीजच्या माझ्या व माझ्या परिवाराकडून प्रभाग 2 मधले सर्व मुस्लिम बांधवांकडून हार्दिक शुभेच्छा। दिवाळी हा सण तेजमय व प्रकाशमय पर्याय आहे। आपल्या जीवनात सुद्धा प्रकाशमय व तेजमय होय ही शुभेच्छा। मी सुदर्शन नारायणराव खरात, माजी बांधकाम सभापती, माजी शिक्षण सभापती तथा विद्यमान नगरसेवक, आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्याला सुख समृद्धीची व भरभराटीची जाओ अशी आई रेणुका मातेचरणी प्रार्थना करतो व पुनश्च एकदा समस्त चिखलीकरवासियांना व माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 3 मधील समस्त नागरिकांना या दीपावलीच्या खरात परिवाराच्या वतीनं व चिखली नगरपालिकेच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। नमस्कार, मी सचिन सुभाष चोरगडे, राहणार गजानन नगर चिखली। दिवाळी निमित्त आपणा सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपणा सर्वांना आरोग्यदायी व भरभराटीची जावो ही शुभेच्छा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। चिखली केबल नेटवर्कच्या आमच्या सर्व रसिकांचं मी निळकंठ आवटी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। चिखली केबल नेटवर्क हे 2011 पासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये अग्रगण्य मानलं जाणारं असं हे केबल नेटवर्क। त्यातल्या त्यात चिखली केबल नेटवर्क हे रसिकांसाठी आणि कलाकारांसाठी सुद्धा अग्रगण्य असं मानलं जातं, कारण 6 फेब्रुवारी 2011 रोजी चिखली केबल नेटवर्कने जल्लोष सरांचा हा सुंदर कार्यक्रम घेऊन छोट्या मुलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला होता। त्यानंतर आता अलीकडच्या काळातील जर आपल्याला आठवण दिली तर नुकतंच श्रावणातील स्वरधारा हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी, सर्व रसिकांसाठी चिखली केबल नेटवर्कने प्रस्तुत केला आणि त्या कार्यक्रमाला खरंच आपल्याला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत, कारण भरभरून कौतुक आणि भरभरून प्रतिसाद आणि भरभरून लाईक्स त्याला आपण दिलेत। आणि म्हणून पुनश्च आता आपल्यासाठी दिवाळीच्यासाठी दिवाळी पहाट आणि दिवाळी संध्या हे 2 कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत आणि या कार्यक्रमाला अगदी थोड्याच वेळामध्ये आपण सुरुवात करतो आहोत। ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम आहे दिवाळी पहाट आणि दिवाळी संध्या, या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी मेहनत घेतली, या चिखली केबल नेटवर्कचे संचालक आदरणीय गोपालभाऊ तुपकर, माधवजी मोरम बल्ले आणि प्रफुल्लजी देशमुख यांना मी खऱ्या अर्थानं आपल्या केबल नेटवर्कच्या सर्व रसिकांच्या माध्यमातून मी त्यांना धन्यवाद देईन, कारण हा सुंदर कार्यक्रम त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय। खरंच या चिखली केबल नेटवर्कच्या रसिकांसाठी
लगेचच आम्ही सादर करतो आहोत दिवाळी पहाट. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं वेद्या आत्मरूप दिवा तुची श्री गणेश सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजे. चिखली केबल नेटवर्कच्या सर्व रसिकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या जीवनातील विघ्नांचा अंधार दूर होऊन सुख शांतीचा प्रकाश लाभू दे यासाठी दिशांचा अधिपती विघ्नहर्त्या गणपतीला वंदन करून चारही दिशाकडून येणारी संकट जाऊ देत आणि जीवनात सगळ्यांच्या आमच्या चिखली केबल नेटवर्कच्या रसिकांच्या आनंदाचा प्रकाश पसरू दे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो संत तुकारामांच्या अभंगाने. आणि हा अभंग गाण्यासाठी मी निमंत्रित करतोय नितीनजी सकळकळे सर यांना. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु. अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु. मकार महेश जाणियेला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न. ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न. तो हा गजानन माय बाप. ओंकार प्रधान रूप गणेशा. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. पहावी पुराणे व्यासाची. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय चिखली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारे 25 वर्षांपासून कार्यरत अभियांत्रिकी क्षेत्रातील एक सर्वोत्कृष्ट संस्था. अभ्यासक्रमासाठी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग साठी 5 शाखा उपलब्ध आहेत. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसेच कॉम्प्युटर, केमिकल व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या 3 शाखांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन व PhD साठी रिसर्च सेंटर उपलब्ध आहेत. महाविद्यालयामध्ये शिक्षण स्मार्ट क्लासरूमच्या माध्यमातून दिले जाते. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत करून देण्यासाठी वेबिनार,
वर्कशॉप व कॉन्फरन्सचे आयोजन केले जाते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्लब ऍक्टिव्हिटीज व महोत्सवाचे आयोजन केले जाते. शैक्षणिक सत्र 2020 आणि 21 मध्ये 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना इन्फोसिस, L&T, IBM, बायजू, TCS, एटॉस इत्यादी नामांकित कंपन्यांमध्ये 12 लाखाच्या वार्षिक पॅकेज पर्यंत नोकऱ्या मिळाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाला सार्थ असा अभिमान आहे. नमस्ते सर. नमस्ते. प्लीज सर, ये है हमारा वॉल आर्ट कलेक्शन. नाइस ना? या भैया ये वाला. ओके सर. मुझे लगता है ये ग्रीन वाला सेट अच्छा है. ब्लैक. भैया. ओके सर. ये वाला. वो वाला. भैया. नाइस. फोटो और कुछ? सर चलिए आपको तारों के शहर में ले चलता हूँ. वाव. आपके लिए फेस्टिवल डिस्काउंट. थैंक यू. वेलकम. भगवा आमचा झेंडा, भगवा आमचं रक्त, भगवा आमचा झेंडा, भगवा आमचं रक्त, प्राण देवळी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त. सळसळत राहू दे या महाराष्ट्राचं रक्त, सळसळत राहू दे या महाराष्ट्राचं रक्त. आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त. मातृतीर्थ सिंदखेड राज्यात जन्माला आलेल्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या कुशीत स्वराज्याचा सूर्य जन्मला आणि क्षितिजावर स्वराज्याची स्वप्न दिसू लागली. स्वराज्यावर जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा भवानीला साकडं घातलं. दार उघड वये, दार उघड. त्या भवानीनं संकट दूर केली. आम्हीही भवानीला ही चिखली केबल नेटवर्कची सेवा तिच्या चरणी अर्पण करत सेवा मानून घे आई अशी प्रार्थना करतो. आणि हीच प्रार्थना घेऊन येत आहेत आरतीताई.
खरंच निसर्ग आपला गुरु आहे. निसर्गाकडून प्रेम, सकारात्मक भाव शिकता येतात. वारा प्रेमाचं गाणं गाऊ लागतो. वेली, पाने, फुले धुंद होऊन जातात. अशा कल्पनांना फक्त पंख लावू शकतात आणि भाव मांडू शकतात त्या फक्त शांताबाई शेळके. आणि त्यांच्या त्या गीताची बोल वारा गाई गाणे. आणि हे गीत गाण्यासाठी ज्यांनी तंबोऱ्याच्या 4 तारांनी स्वरांमधल्या 4 मुक्ती मिळवल्या अशा मायलेकी आरतीताई आणि पृथाताई सकळकडे यांना मी निमंत्रित करतो. शब्दाची बोल वारा गाई गाणे.
कशी सोडू मी सुखाचे उहाणे, वारावाई गाणे प्रीतीचे तराणे, धुंद आजलेली धुंद फुल पाने, वारावाई गाणे. मी चेतन पंडितराव देशमुख, संचालक श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था प्रभाग क्रमांक 7, तसेच सर्व चिखलीकरांना मी माझ्या देशमुख परिवाराच्या वतीनं दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ही दिवाळी सुखसमृद्धी भरभराटीची जाओ. तमाम शेतकऱ्यांना ही दिवाळी गोड हो, ही मी आई रेणुकादेवी चरणी प्रार्थना करतो. आणि पुनश्च एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. मी दत्ता विनायकराव सुसर, नगरसेवक प्रभाग क्रमांक 11. दीपावलीच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. दिवाळी सर्वांना सुखी समृद्धी भरभराटीची जाव व तसेच माझ्या प्रभागातील देवरूपी जनतेस दीपावलीनिमित्त खूप खूप शुभेच्छा व तालुक्यासह बुलढाण्यातील जनतेला सुद्धा दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. दीपावलीच्या चिखलीवासियांना हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी सुख समृद्धी आणि भरभराटीची जाओ हीच रेणुका देवीच्या चरणी प्रार्थना. नमस्कार. ज्योतिनी उजळूनी ज्योत उजळू दे आसमंत सारा, नूतन संकल्प पुनीत अंतरंग धरणीने उजळले, रंगांना गंध द्या स्नेहांचा चन प्रेमाचा आपल्या साऱ्यांचा आपुलकीचा. अशी ही दीपावली अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, अधोगतीकडून प्रगतीकडे घेऊन जाण्याचा दिव्यांचा सण म्हणजे दीपावली. या निमित्ताने आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तालुक्यातील व माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना माझ्या सर्व महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने व माझ्या गाडेकर परिवारांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देते. सर्व चिखली निवासी नागरिक बंधू आणि भगिनींना व तसेच चिखली अर्बन बँकेच्या ग्राहक, सभासद, कर्मचारी वर्ग या सगळ्यांना दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे या दीपावलीच्या निमित्ताने व हिरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने यावेळेस एक विशेष डिपॉझिटरला जास्तीचं व्याज देण्याची एक योजना आपण आणू घातली आहे. त्यात साधारण 7.5% व्याजदर आपल्याला मिळू शकतो. त्यासाठी अवश्य चिखली अर्बन बँकेच्या शाखेला भेट द्या. परत आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मी गणेश श्रीराम बरबडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष. मी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व माता बंधू भगिनी सर्व नागरिकांना या 2021च्या दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. येणारी दीपावली आपल्या सर्वांना सुख समृद्धी संपन्नता घेऊन येऊ, आपल्या सर्वांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च आपल्या सर्वांना एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. मी पंडितराव देशमुख आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ही दिवाळी आपल्याला सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच चिखली तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, नागरिक तसेच श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या भागधारक, ठेवीदार, कर्जदार, सभासद या सर्वांना ही दिवाळी भक्कम आणि भरभराटीची आणि आनंदाची जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मतलबी आणि व्यवहारी जगात माणसं माणसांची राहत नाहीत, तेव्हा स्वार्थापलीकडलं धरित्रीच्या मोलाचं आकाशा एवढं उंच जगणं शिकवतात फक्त पानं, फुलं आणि झाडं. फुलं ही देखणी आणि नाजूक असतात. त्यांचं मांगल्य भावनांना वाट मोकळी करून देतं. फुलांच्या अनेक जाती आहेत, पण माणसांच्या जातीसारखी दंगल त्यांच्यात कधीच होत नाही. फुलं म्हणजे प्रेमाचं प्रतीक. ते भाव मांडत मिलनाचे गीत गाऊ लागतात आणि हेच मिलनाचं गीत गाण्यासाठी येत आहेत आरतीताई सकळकडे आणि नितीनजी सकळकडे. गंध फुलांचा गेला सांगून तुझे माझे भावे मिलन
भावे मिलन गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे भावे मिलन भावे मिलन गंध फुलांचा गेला सांगून सहज एकदा जाता जाता मिळूनी हसल्या आपुल्या नजरा दोरी दयांच्या रेशीमगाठी प्रीत मोहना गेली बांधून भावे मिलन गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे भावे मिलन भावे मिलन विरह संपता मिलनाची अमृत गोडी साथ असता सखया वचित जवळीला दैवापुरीने लाजून गेले लाजून भावे मिलन गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे भावे मिलन भावे मिलन मना मनाच्या हर्ष कळ्यांची आज गुलाबी फुले जाहली वरमालाही त्याच फुलांची गुंफून सखया तुलाच वाहीन भावे मिलन गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे भावे मिलन भावे मिलन गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे भावे मिलन भावे मिलन भावे मिलन भावे मिलन काट्यांनी पायतळ्यात कुरूप करावीत तशी अंतकरणात कुंकवाच्या ठसठसीत रूपरसाची कुरूप घट्ट तयार होतात. पण फरक एवढाच की काट्याच्या कुरूपांची वेदना सलत राहते आणि कुंकवाच्या कुरूपांची जी आहे ती आरशात पाहते. तिला कुंकवाची अनामिक ओढ लागते. तिच्या हृदयामध्ये वसंत फुलतो आणि प्रेमाला रंग येतो. ऐकूयात मराठी मनावर अधिराज्य करणारं हे सुंदर संगीत हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. आणि गाण्यासाठी येत आहेत पृथा सकळकळे आणि पार्थ आवटी.
फुलताना प्रेमास रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे मोहनिया ऐसी जाऊ नको रोखनिया मजला पाहू नको मोहनिया ऐसी जाऊ नको रोखनिया मजला पाहू नको गाणे अमोल प्रीतीचे अधरातून जुळावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे प्रेमास रंग भरताना दुनियेस काढरावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली अवघी अवनी सजली तुंग मोहरली ओ पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली अवघी अवनी सजली तुंग मोहरली उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे संख्यात प्रेम मंदाच्या हे अंतरंग न्हावे हळवेच रंग बहराचे ओठांतरी फुलावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे मधुरा प्रीतीचा गंध देग मधुवंती रंग तू सोड रे छंद हा मीर तुझ्यासाठी ओ मधुरा प्रीतीचा गंध देग मधुवंती रंग तू सोड रे छंद हा मीर तुझ्यासाठी हा खेळ ऐन ज्वारीचा लाखात देखनासा हे तीर चार नयनाचे देती अभादिलासा जखमात मदन बाणांचा मन दरवळून जावे
ललित लेखन वाचत असताना फार आनंद मिळत असतो, पण ललित लेख लिहिणं हे फार कठीण असतं. ललित लेख लिहिताना अलंकारिक भाषा वापरावी लागते. तसंच भावगीत लेखनही तसंच आहे. ललित लेख लिहितानाच भावगीत लिहिणं तितकंच अवघड जातं, पण भावगीत गाणंही सुद्धा तितकंच अवघड असतं. भावगीत म्हटलं की आपल्याला आठवण होते ती अरुण दाते साहेबांची, आणि त्यातल्या त्यात सुधा मल्होत्रा आणि अरुण दाते हे दोन गायक जेव्हा एकत्र येतात आणि ज्यांचं नाव ओठावर येतं तेव्हा आठवतो तो शुक्रतारा. आणि हाच शुक्रतारा गाण्यासाठी येत आहेत या ठिकाणी नितीनजी आणि आरतीताई सकळकडे. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी, चंद्र आहे स्वप्नवाहे धुंदया गाण्यातुनी. आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा. तू अशी जवळी रहा, तू अशी जवळी रहा. स्पंदनाने अंतरारे ही हवा, अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे ही हवा. भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन
केबल नेटवर्कच्या रसिकांना या रम्य अशा सकाळी दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा देतो. खरंच कोरोना महामारीमध्ये अनेकांच्या जीवनात अंधार झाला, अनेकांच्या जगण्याच्या वाटा ह्या खडतर झाल्या. त्या वाटावर चालताना राजा बडेसारखा एक भावगीत लेखक असं लिहितो, असं मांडतो की ह्या दिवाळीमध्ये दिव्याच्या उत्सवात त्यांच्या वाटेवर सुखाचं चांदण तू शिंपीत जा, त्यांच्या जगण्याच्या वाटा ह्या प्रकाशमान होऊ दे. अशा प्रकारच्या सुंदरशा शुभेच्छा राजा बडे आपल्या भावगीतातून मांडतात. आणि हेच भावगीत घेऊन आपल्यासाठी येते आहे एक चंचला पृथा सकळकडे. खरंच प्रत्येक दिवस हा येतो नि जातो, पण तो कधी दसरा होऊन येतो तर कधी दिवाळी होऊन येतो, कधी जीवनात आशीर्वाद देऊन जातो तर कधी जीवनात प्रकाशाचा आनंद भरून जातो. पण प्रत्येक दिवस हा नक्कीच विशेष असतो, पण त्याकडे पाहण्याची दृष्टी आपली तशी असावी लागते. प्रत्येक दिवस सकारात्मक नवा सुवास आपल्या जीवनामध्ये घेऊन येत असतो.
बघूयात सकारात्मक गीत आणि सकारात्मक आवाज घेऊन येत आहेत नितीनजी आणि आरतीताई सकळकडे आणि गीताची बोल आहेत फिटे अंधाराची जाळे. अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश रान जागे झाले सारे पाय वाटा जाग्या झाल्या सूर्य जन्मता डोंगरी संगी सागऱ्या सागऱ्या एक अनोखे लावण्य आलं भरास भरास फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दव पिऊन नवेली झाली गवताची पाती तव पिऊन नवेली झाली गवताची पाती गाणी जुनीच्या नव्याने आले पाखरांच्या ओठी क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास पिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश पिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश पिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश पिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश झाले मोकळे आकाश रसिक जन हो, मी असं म्हटलं गुलाबाचं फूल कुणी पाहिलंय का, तर मला प्रत्येक जण म्हणाल किती चुकीचा प्रश्न आहे. गुलाबाचं फूल तर प्रत्येकानेच पाहिलंय, पण त्या फुलाकडे नकारार्थी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून दोन्ही दृष्टिकोनातून आपण कसं पाहिलं पाहिजे, एकदा आपण 2 वाक्य मी सांगतो. मी असं म्हटलं की माझ्या लहानपणी मी गुलाबाच्या फुलाकडे बघायचो, तर फुलाकडे बघत असताना सहज मनामध्ये विचारायचा की फूल हे किती आनंदी जीवन जगतं, पण दुःखाचे काटे त्याच्या बाजूला आहेत. पण आज या वयामध्ये जेव्हा मी गुलाबाकडे पाहतो आणि विचार करतो की त्या गुलाबाच्या फुलाचं रक्षण काटेच तर करतायत त्याच्या पतीसारखं, खरंच किती सकारात्मक भाव आहे नाही का. जी काटे आपल्याला दुःख वाटू लागतात तीच काटे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर आपल्याला ती त्याचं संरक्षण करणारे वाटू लागतात. खरंच गुलाबाचं फूल म्हणजे हे प्रेमाचं प्रतीक, मांगल्याचं प्रतीक, भावनांचं प्रतीक. आणि गुलाब हा भेटीची ओढ निर्माण करतो आणि भेटीची ओढ निर्माण झाल्यानंतर तो जेव्हा बोलावतो तेव्हा ती सहज म्हणते येऊ कशी प्रिया. आणि हेच गीत घेऊन आपल्यासाठी येते आहे पृथा सकळकडे.
कशी प्रिया सवे तुझ्या अशा क्षणाला कशी प्रिया मी नगराध्यक्ष या नात्याने आणि बोंद्रे परिवाराच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि ही दिवाळी संपूर्ण चिखलीकरांना सुख समृद्धी आणि भरभराटी देवो एवढीच मी सदिच्छा रेणुका मातेच्या चरणी अर्पण करते. नमस्कार, मी शेख हनीस शेख बुडन, अल्पसंख्याक जिल्हा भाजपा मोर्चा. सर्व जिल्ह्याचे हिंदू मुस्लिम बांधवांना माझ्या परिवाराकडून व अल्पसंख्याक भारतीय जनता पार्टीकडून सगळ्यांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. सर्व चिखली व परिसरातील गॅस ग्राहकांना रामदेव इंडियन परिवार तथा बाहेती परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी नामू भारत गुरदासानी, नगरसेवक तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य. आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या सर्व लोकांना शुभेच्छा. शिक्षण प्रधान मंडळ आणि त्यांचे सर्व कर्मचारी व तसेच आमचे सर्व शेतकरी बांधव, आमचे सर्व व्यापारी बांधव यांना दिवाळीच्या भाला परिवार व शिक्षण प्रधान मंडळातर्फे शुभेच्छा. दिवाळी सुख समृद्धी जावो अशी ईश्वरकडनी प्रार्थना करतो. नमस्कार, मी सचिन बोंद्रे. आपल्या सर्वांना या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांना धन सुख संपन्नता, आयु आरोग्य, सुखशांती लाभो हीच आमच्या परिवारातर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा. नमस्कार, मी नितीन जैन, परी कलेक्शन. सर्व दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व ग्राहकांना आणि चिखलीकरांना माझ्याकडून. मैं वजीरादी शेख अनीस, नगर पालिका उपाध्यक्ष. हिंदू मुस्लिम भाई सभी को दिवाली की बहुत बहुत मुबारकबाद देती हूँ. हमारी ओर से, हमारे परिवार की ओर से सभी हिंदू मुस्लिम भाइयों को दिवाली की बहुत बहुत मुबारकबाद. मराठी गाण्यांची लज्जत आणि गोडवा, त्यातलं मराठी पण महाराष्ट्राच्या सृष्टी सौंदर्यात भर घालत असतं. मराठी गाणी ही मनाला वेड लावणारी असतातच. या गाण्यात तर कोकणची गोमू तिच्या नाकवाला माझ्या संगतीने येशील का असा जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा त्यावर तो काय म्हणतो किंवा ती काय म्हणते त्यांचं उत्तर आपण ऐकूयात. गोमू संगतीनं आणि गाण्यासाठी येत आहेत आरतीताई आणि नितीनजी सकळकळे. संगतीन माझ्या तू येशील काय, हो संगतीन माझ्या तू येशील काय, माझ्या प्रीतीची राणी तू होशील काय, हो संगतीन माझ्या तू येशील काय. अरे संगतीन तुझ्या मिळणार नाही, अरे संगतीन तुझ्या मिळणार नाही, तुझ्या प्रीतीची राणी मी होणार नाही. हो संगतीन माझ्या तू येशील काय, हो संगतीन माझ्या तू येशील काय. तुझं टपोर डोल जसं कोल्याचं झालं, माझं कालीज घोल त्यात मासोली झालं,
माझ्या फिरतीचा सुटलाय तुफान वारा वारा रनग दाऊस भरताच तुरा जार गुमान सासुद चुरा रनग दाऊस भरताच तुरा जार गुमान सासुद चुरा तुझ्या नजरेच्या जादूला अशी मी भुलणार नाही हो संगतीहीन माझ्या तू येशील का हो संगतीहीन माझ्या तू येशील का तुला रुपयाची नथ मी घालीन ग तुला मिरवत मिरवत नेईन ग तुला रुपयाची नथ मी घालीन ग तुला मिरवत मिरवत नेईन तुझ्या फसव्याला झाल्याला अशी मी गावणार नाही हो संगतीहीन माझ्या तू येशील काय हो संगतीहीन माझ्या तू येशील काय आर संगतीनं तुझ्या मिळणार हार आर संगतीनं तुझ्या मिळणार हार तुझ्या फिरतीची राणी मी होणार हार हो संगतीनं आर संगतीनं हो संगतीनं आर संगतीनं तुझ्या मिळणार हार मराठी गझल म्हटलं की आपल्याला आठवतात ते सुरेश भट आणि सुरेश भटांच्या अनेक गझला आपण ऐकत असतो. त्यातल्या त्यात केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली ही सुंदरशी मराठी गझल आपल्याला आपल्या तल्लीन करून देते. सुरेश भटांनी खूप सुंदर या गझलेमध्ये लिहिलंय, ज्यांनी असं लिहिलंय की मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. त्यांनी प्रेमाच्या बाबतीमध्ये गझलेमधून खूप सुंदर मांडले. ते असं म्हणतात की पुसरचं स्वप्नरंजन म्हणजे रोमॅन्टिझम गझलेतून मांडत असताना त्यात थेट प्रणय नाही, हेच तर या गझलेचं वैशिष्ट्य आहे. एक रात्र जीवनातली गेली याचं दुःख आहे की जीवनात नवीन पहाट आली आहे याचा आनंद आहे. पण मी तरी कसं सांगू, आपण खरंच रसिक आहात हे गाणं ऐका आणि मलाच सांगा केव्हा तरी पहाटे. आणि हे गीत गाण्यासाठी येत आहेत आरतीताई सकाळकडे. ऐकूयात गझल केव्हा तरी पहाटे. मिटले
रसिकजन हो, चिखली केबल नेटवर्क परिवार CCN दिवाळी पहाट हा कार्यक्रम सादर करत असताना मला निश्चितच खूप आनंद होतो आहे, कारण आपली पुनश्च भेट घेता आली आणि आपल्याला ही सेवा देता आली. खरंच पुन्हा मी आपल्या सर्वांना या दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा देतो की दीपावली सण प्रकाशाचा आणि क्षण तेजोमय मांगल्याचा, दीपावली सण प्रकाशाचा आणि क्षण तेजोमय मांगल्याचा, उजळून दीपसारे आयुष्याचे तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा अशा प्रकारच्या पुनश्च आपल्या सर्वांना, सर्व रसिकांना भरभरून अशा दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि मी नीळकंठावटी या दिवाळी पहाटची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.